काल मी ना आपलं काय म्हणते YouTubeची सेटिंग करतो थोडीशी, म्हणजे तेच ते समजून घ्या तुम्ही. काय YouTubeला काय करतो रे मोठा दादा? नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आज सकाळ टँकर आलेला आहे, रस्त्याचे कामं सुरू झालेलं आहे परत. आणि इकडे आपले आहे हा टमाटीचा लागवड केलेला प्लॉट आणि पेरू. आणि इकडे डाळिंबाचं पार 12 वाजलेले आहे. आणि आता बघूच खाली जाऊ. आणि बाबा तिकडे मोटरी पैसे थांबलेले आहे, कारण की मोटर पण करायला लागल. आणि हा परत आपण प्लॉट धरलेला आहे. हा आता बहुतेक आहे ना जानेवारी मध्ये याला फळ येतील बहुतेक, पण मला पण अनुभव नाही अजून, कारण की आता मी फर्स्ट टाइम पेरूमध्ये आलेलो आहे. नाही तर इतर वेळेस मी माझं डाळिंब होतं, त्याच्यामुळं मग आता शिकता शिकता सगळं शिकल. आता डाळिंबाचं कसं आपल्याला सर्व माहिती आहे, फक्त एवढंच का अजून छोट्यात आहे मी, मोठ्यात जायचं आहे. कारण की अजून मी स्वतःहून सुरुवात नाही केलेली शेतीला. फक्त मी हातभार लावतो आणि समजून घेतो शेतीमध्ये काय करायला लागेल काय नाही. आणि अजून एक अरे आणि अजून एक म्हणजे कसं माहिती का, शेतीमध्ये पहिले ना आपण शिकून घ्यायचं, मग सुरुवात करायची. असं पहिले आपण शाळामध्ये कसं शिकतो, मग शाळातून झालं कॉलेज मग जॉबला, असं. मग आता पहिले आपण हळूहळू शिकू. मग आता आज उद्या परवा डाळिंब सुरू करायचं आहे पप्पा म्हणत होते. आणि कालचा ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल, देशी मारायची होती, पण काही देशी मारताच नाही आली. काय माहिती पप्पा बोलले नाही मारची, नंतर मारायची. म्हटलं ठीक आहे चालेल. भरलेला आहे हा टँकर फुल. अरे गाडी पलटी पडली असती आपल्या शेतातला तळ. नाही नाही, दुपारी. हा दुपारी आपला झेंडू. एवढा दम लागला वरल्या प्लॉट मध्ये ना. ही खडाची बाजू एवढी थेट एवढं म्हणजे 10 फूटचा अंतर आहे. एवढ्यात आपल्याला गौरीसाठी ऊस लावायचा आहे. हा होता माझ्याकडं, पण लावलेला नव्हता. मग आता लावायचं खूप जड आहे. मग 2 टप्प्यात आणला, एक बाबाने आणला आणि एक मी आणला. आणि आपली गौरीसाठी ना त्याच्यामुळं पुढं लागेल आपल्याला, हिवाळ्यात पावसाळ्यात लागेल किंवा उन्हाळ्यात लागेल. मग त्याला ट्रिप पण करायला लागेल. या बा ऊस उगलाय पण इकडं पाहिलं ना, एवढं ठिकाण लावला, चांगला दम झाला आमचा. आता पा धरायचा काटा आलाय म्हणून त्याला बांधलं आणि घेऊन चाललोय घरी. एवढा घाम कधी आला नाही तेवढा आज आला. आणि थंडी वाजते आज आणि गरम होतं. आणि जेवण करायचं आता. स्वतः आहे डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. आणि आपला 2-3 दिवसापासून ट्रॅक्टर इडच लावलेला आहे. आणि आता चक्कर मारतोय डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. ट्रॅक्टरच मारू यार, की मजा येते ट्रॅक्टर चालवायला. आणि चावी आहेच, आणि त्याचं डिझेल पण गळतं इकडे. कोण स्टार्ट केला मग ते फुडफुड करू राहिलं. प्लॉट ना एकदम भारी आहे, पण मग कसं माहिती का, ते गिरायका एवढे भारी भेटत ना आपल्याला, म्हणजे व्यापारीच लय भारी भेटत ना. आता कोणा फोन लावतो? तुझं नाही ठेवाय झूम करायला तुझं नाही येते. असं कोणतं होतं? ते आकाश विधा त्यांची नाही का? आकाश विधाते. हा, त्या दिवशी मी याला घेऊन गेलो बरं का. स्वतः इकडं पेरूच्या प्लॉट मध्ये दुसऱ्या दादाच्या. आणि इकडं आता त्याची झाडं पण खूप जास्त, म्हणजे कोणी काय केलं माहित नाही आपल्याला, पण आता झाडं पण त्याचे इकडं चांगले. आणि काही काही ठिकाणी अशी झाड आहे लाल कलरची. आता कोणी काय केलं आपल्याला काय माहित पण नाही, त्याला पण माहित नाही. आणि आपला हा डाळिंबाचा प्लॉट त्याला आता थोडं सव्वा दीड तास झालाय मी इथे आलेलो आहे. आणि इथे बसलेलो होतो थोडं मस्तपैकी. स्वतः आहे मी घरी. आणि काल मी ना काय म्हणते YouTubeची सेटिंग करतो थोडीशी, म्हणजे तेच ते समजून घ्या तुम्ही. आणि तो म्हणा काय YouTubeला काय करतो रे मोठा दादा? म्हटलो कुठं काय बघतो YouTubeच. काय सेटिंग करू तू? जरा YouTubeला व्हिडिओ टाकला तर पाय. त्याला आवडत नाही YouTubeवर व्हिडिओ टाकलं. आणि ते कागद होतं, म्हटलं काल टाकला आणि असं आणि तसं. म्हणजे मी YouTubeची सेटिंग करतो YT स्टुडिओमध्ये, आणि क्रोममध्ये जाऊन पण ते सेटिंग करत होतो. त्याच्यामुळे मग ते म्हणा टाकू नको, तुला माहिती का कॉपीराईट जर आलं ना तर पैसे त्याने ते पोलीस कंप्लेंट होती, धमकी देतो मला सांगत होते. म्हटलं आता खरं काय खोटं काय आपल्याला काय माहित नाही. आणि आता तो गेलाय कुठं त्याला माहित नाही. आता आणि आज आहे रविवार, आणि उद्या आहे सोमवार, उद्या जाऊ महादेवाच्या मंदिरात. आता मी झोळीत बसलेलो आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे का, आपण 8 दिवसापासून थोडं आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो. आणि आता आजीला बरं वाटलं तर आजीला म्हणजे
एकदम ते आता म्हाताऱ्या माणसांची सवय का लहानपण म्हणजे जसं ते जुन्या काळात बाजारात जात होते म्हणजे भाजीपाला विकणे हे ते आता आजी आता परत चालली आहे आणि तिकडं आता घेतलं तिने आता ती तिकडून गेली आता चालली ती आणि मी जुळत बसलेलो आणि कोणालाच माहित नाही मी इकडं बसले आणि पप्पा तिथं बसलेले आता जेव्हा आजारी झाली का मग तिला टोमणा द्यायचा तोपर्यंत काहीच म्हणायचं नाही आता तुम्हाला मी आता समजलं आज आई सकाळपासून बाहेर आहे बरं का सकाळपासून धने मेथी याचं असं म्हणजे आईचं काढायचं काम चाललं म्हणजे हार्वेस्टिंग चालू आहे छोटी छोटी तरी 50 एक जोड्या असतील काहीतरी त्या आणि आता चालली आहे आता 2 एक दिवसांनी परत ताप येईल मग हातपाय दुखतील मग असे दुखल नाही तर काय मग दिवसभर आता हे बघ आता चालली आहे 2 एक दिवसांनी आपण नक्की या विषयावर बोलू आपल्या गौरीला होत्या गोचड्या म्हणजे ते एक प्रकारचं औषध येतं म्हणून आपण हे टिकटॅक मारलेलं आहे याचं नाव दुसरं आहेत आणि जागा शिफ्ट केली तिकडे होती पहिले आता इकडे आणली आणि हे बघा ही गाय अजून पण ओलीचे काय गौरी अभी नो टेंशन अभी टेंशन फ्री हो जाएंगे आप आईची मायेची राखण करजी सूर्या चंद्रा परीश्वरा जाऊ बारजी सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे जौरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता सो बऱ्याच दिवसातून आज गच्चीवर आलेलो आहे आणि आज काय एवढं काय काम नव्हतं त्याच्यामुळं मग आज विशेष नाही इकडे झेंडू आहे आणि डाळिंबाचा बघू आता काय रेट आहे काय नाही सध्या माहीत नाही आपल्याला पण जेव्हा डाळिंब सुरू करायचं आहे तेव्हा आपण नक्कीच राहू हा ब्लॉग इकडेच एंड करतोय आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय जय हिंद